नमस्ते। आज मी बनवणार आहे शाबू खिचडी। त्यासाठी मी या वाटीने 2 वाट्या शाबू घेतलेला आहे। 2 वाट्या शाबू असल्याने 1 वाटी पाणी घालून त्याला मी भिजवून घेणार आहे 4 तास। भिजवल्यानंतर अशा प्रकारे शाबू माझा भिजलेला आहे, एकदम खिला। मी कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे। 4 मिरच्या आहेत, ती तेलात फ्राय करून घ्यायची आहेत। थोडेसे शेंगदाणे आहेत, ती पण फ्राय करायचे आहेत। अशा मिरच्या फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे, आपण काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर अर्धा चम्मच जिरा टाकायचा आहे, थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे। त्यानंतर हे उकडलेले बटाटे आहेत, ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता आहे थोडासा, ते टाकायचा आहे। एक चम्मच नमक, हिरवी मिरची आहे मोठी मोठी वाटून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ही शाबू टाकून घ्यायचा आहे। शेंगदाणे भाजून हे मोठं वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे अद्रकचा तुकडा आहे, आता ती काढून टाकायचा आहे। त्याच्यावरती प्लेट झाकून 1 मिनिट ह्याला वाफवून घ्यायचं आहे। आपला 1 मिनिट झालेला आहे। आता शाबू आपला रेडी आहे। त्यावरती आपण थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊया। त्यावरती फ्राय केलेले असे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। फ्राय केलेले असं मिरच्या पण टाकून घ्यायचं आहे। हे आपला शाबू रेडी आहे। एक वेळेस अशा प्रकारे नक्कीच करून पहा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।